एमपीएससी कडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द। पेपरफुटीच्या आरोपांनंतर एमपीएससीचा मोठा निर्णय। लवकरच फेरपरीक्षा होणार असल्याची माहिती। कांदा आणि लसणाच्या दरात मोठी वाढ। आठवड्याभरात कांद्याचे दर दुप्पट तर लसूण 200 रुपये किलोवर। कांद्याचे दर 45 ते 50 रुपये प्रति किलोवर। सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार। विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करता येणार नाही। अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक जारी। 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत राज्यामध्ये निर्बंध लागू। रेशन दुकानांना नियम लागू नसणार। साखरेचे भाव वाढले असतानाच भर दिवसा 1.25 एकर शेतातील ऊस चोरीला। पुण्याच्या अष्टापुरातील ही घटना। शेतमालकाच्या संमतीने ऊस तोडला जात असल्याचाही स्थानिकांचा समज। अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल। 2 जण अटकेत। मुंबईत आझाद मैदान वगळता इतर कोणत्याही ठिकाणी आंदोलन धरणे जाहीर सभा घेण्यास बंदी। आझाद मैदानावर केवळ 1 दिवस आंदोलनाची परवानगी दिली जाणार। गृह विभागाचे आदेश। मराठी सक्तीविरोधात आता अमराठी रिक्षाचालक कोर्टात। सरकारच्या निर्णयावर स्थगिती देण्याच्या मागणीसाठी याचिका। आज या संदर्भात सुनावणी तर कायदा योग्यच। कोर्टात भक्कम बाजू मांडू। मंत्री सरनाईकांची प्रतिक्रिया। कोल्हापुरात सतेज पाटील यांच्याकडून भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकरांची भेट। गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट। निवडणुकीमध्ये नवीन राजकीय समीकरण जुळण्याची ही शक्यता। पुणे आणि नागपुरात 14 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरूच। वसतिगृह प्रवेशाची वयोमर्यादा रद्द, मात्र इतर मागण्यांवर विद्यार्थी ठाम। पालघरच्या आश्रमशाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी आदिवासी समाज आक्रमक। मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरामध्ये धरणे आंदोलन। अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचाही आरोप।